शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला दिल्ली हायकोर्टानं दणका दिलाय। निवडणूक आयोगाविरोधातली याचिका फेटाळून लावण्यात आली आहे। धनुष्यबाण गोठवण्याच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। दरम्यान निवडणूक आयोगानं 23 नोव्हेंबरपर्यंत दोन्ही पक्षांना निवडणूक चिन्ह आणि पक्षाविषयीची कागदपत्र देण्याची सूचना केली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाला दणका, दिल्ली हायकोर्टानं याचिका फेटाळली। धनुष्यबाणासाठी राजकीय लढाई, दावा फेटाळल्यानं लढाई कमजोर। राज्यातल्या सत्ता संघर्षात एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले, मात्र धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगानं गोठवलं। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोन्ही नेते धनुष्यबाणासाठी आग्रही होते। आपल्याच पक्षाला धनुष्यबाण मिळावा यासाठी उद्धव ठाकरेंनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती, मात्र त्यांना तिथे दिलासा मिळाला नाही। तर धनुष्यबाणासंदर्भातले सर्व कागदपत्र सादर करण्याचे निर्देश दिल्ली हायकोर्टानं दोन्ही पक्षांना दिलेत। आणि आम्हाला न्यायालयीन लढाईत अशा प्रकारे गुंतून ठेवण्याचे षडयंत्र आहे। तरी सुद्धा शिवसेना, आमचे सगळे सहकारी ती लढाई जिद्दीनं आणि नेटानं लढतायत हे लक्षात घ्या। एक याचिका फेटाळलेली आहे, पण जिद्द आणि हिंमत लढण्याची कायम आहे। दिल्ली हायकोर्टात धनुष्यबाणासाठी मोठा युक्तिवाद करण्यात आला। दिल्ली हायकोर्टात सोमवारी 1.5 तास युक्तिवाद झाला। मी पक्षाचा अध्यक्ष असून 30 वर्षापासून पक्ष चालवतोय। प्रथम दर्शनी जे दिसतंय तो निवडणूक आयोगाचा निर्णय आहे, त्यामुळे निवडणूक चिन्ह गोठवता येणार नाही असा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून करण्यात आला। निवडणूक आयोगानं सांगितलेल्या सर्व बाबी आम्ही पूर्ण केल्यात। आम्ही सर्व कागदपत्र, प्रतिज्ञापत्र सादर केले, तरी देखील निवडणूक आयोगानं हा निर्णय कुठल्या आधारावर घेतला असा सवाल उपस्थित करण्यात आला। तर धनुष्यबाणासाठी दोन्ही पक्ष प्रचंड आग्रही आहेत। कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि त्यांना धन्यवाद देतो। जे काही लोकशाहीमध्ये जे काही आवश्यक बाबी आहेत त्या आम्ही मांडल्या होत्या आणि कोर्टाच्या निर्णयाचं मी स्वागत करतो। ज्यांनी बाळासाहेबांचेच हिंदुत्वाचे विचार गोठविण्याचा डाव रचलेला आहे, त्यांनी धनुष्यबाणाचा विचार कशाला करायचा? सर्वात जास्त संघटनेचे पदाधिकारी हे आमच्या सोबत आहेत, त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हालाच मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही। दिल्ली हायकोर्टानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची याचिका फेटाळल्यानं आता राजकीय लढाई पुन्हा निवडणूक आयोगासमोर होणार असल्याचं स्पष्ट आहे। त्यामुळे आता सगळ्यांच्या नजरा 23 नोव्हेंबरवर खिळल्यात। निवडणूक आयोग काय निर्णय देणार यावर दोन्ही पक्षांचं भवितव्य अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। रस्त्यावर उतरणारा आक्रमक पक्ष म्हणजे शिवसेना, मात्र आता एका शिवसेनेचे दोन पक्ष झाले आणि ठाण्यातल्या रस्त्यावर या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्येच संघर्ष पेटलाय। त्यावरून दोन्ही पक्षातले नेते आमने सामने आले। ठाण्याच्या किसननगर भागात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले कार्यकर्ते आमने सामने आले। योगेश जानकर आणि खासदार राजन विचारे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून किसननगरमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्याला खासदार राजन विचारे सुद्धा उपस्थित होते। यावेळी झालेल्या हाणामारीत एक जण गंभीररित्या जखमी झालाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेनंतर आक्रमक भूमिका घेतली आहे। ठाण्यात सुद्धा आज सत्ता आहे आपल्याकडे, पोलीस यंत्रणा आपल्याकडे आहे, ताकद आहे पैशाची, आणि म्हणून शिवसैनिकांवरती जर हल्ले आपण करणार असाल, शिवसैनिकांचं रक्त सांडणार असाल, तर शिवसैनिकांचं रक्त इतकं स्वस्त नाही हे लक्षात घ्या। शिवसैनिकांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब गेल्या 50 वर्षात प्रत्येकाला द्यावा लागला आणि ज्यांनी शिवसैनिकाचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला ते राजकारणातून, समाजकारणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात येऊन वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून करण्यात आलाय।
झालेल्या राड्या प्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलीस आयुक्तांची भेट घेतली। यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली। वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना खासदार राजन विचारे यांच्या समवेत 15-20 कार्यकर्ते बाहेरचे एरियाच्या व्यतिरिक्तची लोक आली आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याने दीपक साळवीकर काहीतरी नाव आहे त्यांचं, त्यांनी डायरेक्ट येऊन योगेश जानकरच्या अंगावर येणं, शिवीगाळी करणं, मारहाण करणं अशा पद्धतीने प्रकार केल्यानंतर मग कार्यकर्त्यांना राग आला। त्याच्यामुळे सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाली। मुळात एखाद्याचा कार्यक्रम सुरू असताना त्या ठिकाणी जाऊन नगरसेवकाशी अशा पद्धतीने वागणं आणि खासदारांच्या समोर अशा पद्धतीने वागणं हा केवळ भांडणं काढणं आणि सहानुभूती निर्माण करणं हा त्याच्यामागचा एकमेव उद्देश आहे। ठाणे शहर आणि जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला। दुसरीकडे या बालेकिल्ल्यात ताकद वाढवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे या दोन्ही पक्षांमध्ये संघर्षाला सुरुवात झाली आहे। आगामी काळात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर हा संघर्ष आणखीन तीव्र होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपनं 2024च्या निवडणुकांची तयारी सुरू केली, पण हे करतानाच भाजपनं आता 2019 मधील राजकारणाचा संदर्भ देत पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला। 2019 मध्ये मोदी शहांमुळेच घवघवीत यश मिळालं आणि आता शहांच्या भक्कम पाठबळामुळे राज्यात सत्तांतर झालं असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला। शहांच्या पाठबळामुळेच बैमान सरकार गेलं, निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमित भाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं। देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीवर घणाघात। केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली। 2019 मध्ये मोदी शहांमुळे घवघवीत यश, उद्धव ठाकरेंच्या सेनेला पुन्हा डिवचलं। ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते आणि त्यामुळे हे ट्रान्झिशन या ठिकाणी योग्य प्रकारे होऊ शकलं। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही विधानं, देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रामधील सत्तांतरात महत्त्वाची भूमिका पार पडल्याची सांगताच फडणवीसांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरेंवर घणाघात केला। आपल्या सोबत जी बेईमानी केली होती शिवसेनेने, त्या बेईमानीला या ठिकाणी छेद देत आणि बेईमानांना त्यांची जागा दाखवत पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी शिंदेजींच्या नेतृत्वात एकत्रित आली आणि या सगळ्या ट्रान्झिशनच्या काळामध्ये भक्कमपणे जर आमच्या पाठीशी कोणी उभं होतं तर ते अमितभाई शाह उभे होते। खरं तर महाराष्ट्रात 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या 3 वर्षातच 3 सरकार आली। सर्वात आधी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं 70 तासांचं सरकार आलं। त्यानंतर 2.5 वर्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील महाविकास आघाडीचं सरकार राहिलं। आता 4.5 महिन्यांपूर्वी शिंदे फडणवीसांचं सरकार आलं। पण आता सत्ता मिळवल्यानंतरही भाजप नेत्यांच्या मनात 2014 आणि 2019 मधील युती तुटल्याचं शल्य कायम असल्याचं दिसतंय। स्वतः देवेंद्र फडणवीसांनीच हे बोलून दाखवलंय। महाराष्ट्राच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आपण शिवसेनेसोबत युती करायला तयार होतो। आपण कमी जागांवरही मान्यता द्यायला तयार होतो, पण केवळ 4 जागांकरता शिवसेनेने त्यावेळी आपल्याशी युती तोडली। म्हणजे केवळ प्रचार नाही तर प्रचारासोबत निवडणुकीचं सगळं तंत्र हे अमित भाईंनी आपल्याला त्यावेळी शिकवलं आणि त्यातून पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं स्वतःचं एक सरकार आपण बघितलं आणि त्यामध्ये सिंहाचा वाटा अमित भाईंचा आपण बघितला। देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर निशाणा साधल्यानंतर शिवसेनेनंही याला प्रत्युत्तर दिलं। शिवसेना सोडून दुसऱ्या कोणाबरोबर जेव्हा तुम्ही सरकार स्थापन करता तेव्हा तुम्ही असं म्हणत नाही की या बेईमानांबरोबर वगैरे, परंतु दुसऱ्यांनी केलं तर ते चूक आणि स्वतः केलं तर ते बरोबर, हाच भारतीय जनता पार्टीचा नेहमी होरा राहिलेला आहे। हे सगळं वेल प्लॅन्ड होतं, त्याच्यावर हे 2-1 वर्ष यांचं काम चालू होतं आणि एक वेल प्लॅन्ड स्ट्रॅटेजी होती
हे आता अगदीच उघड झालेलं आहे. एकंदरीतच भाजपनं महाविकास आघाडी आणि त्यातही प्रामुख्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात घणाघात सुरू केला. त्यामुळे भाजप आणि शिवसेना यांच्यात आधीपासून सुरू असलेल्या संघर्षाला आणखी धार मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात राज्यातल्या विरोधकांना 2024च्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला. त्यावेळी मी बाहेर असेन किंवा मला परत बंद केलेलं असेल असंही संजय राऊतांनी सांगितलं. तर सत्तांतराच्या मुद्द्यावर भाजपनं महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतलाय. राज्यात विरोधकांना निवडणुकीचे वेध. संजय राऊतांचं नवं भाकीत. 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री. भाजपाकडनं वक्तव्याचा समाचार. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. विधानसभा निवडणुकांना अद्याप 2 वर्ष बाकी आहेत. मात्र महाविकास आघाडीनं आतापासूनच निवडणुकांचं बाशिंग गुडघ्याला बांधलंय. 2024 मध्ये राज्यात सत्तांतर होईल असा घोषा महाविकास आघाडी सरकारकडनं सुरू आहे. सरकारकडनं सूडबुद्धीनं कारभार केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर राजकीय वातावरण गढूळ झाल्याचं सांगत त्यांनी सूडबुद्धीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे राजकीय ते अस्थिर आहे, गढूळ आहे, अविश्वासाचं आहे आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे रोज नवीन उदाहरणं समोर येतात. ही या महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. 2019 मध्ये राज्यात जे सत्तांतर झालं होतं त्या सत्तांतराचे किंगमेकर म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जातं. संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री असेल असं भविष्य वर्तवलंय. मात्र त्याच वेळेला मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी आजच्या दिवशी सांगतो आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेल किंवा ह्या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. संजय राऊतांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा आणि सत्तांतराच्या भाकीताचा भाजपानं चांगलाच समाचार घेतलाय. मी जबाबदारीने सांगतो आहे की 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. मग सरकार कसं येईल? उमेदवार मिळणार नाही, सरकार कसं येईल? 40 आमदार, 50 आमदार जे गेले ना शिंदेईसोबत, तिथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. चाचपणी. 2024 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं नाही. त्यामुळे 2024ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का, मवियात तसा काही निर्णय झालाय का असे प्रश्न आता उपस्थितांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात. संजय राऊतांचं वक्तव्य त्याला अपवाद म्हणता येणार नाही. एकंदरीतच संजय राऊतांचं वक्तव्य कितपत खरं ठरतं हे 2 वर्षांनीच कळेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे बघूयात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली. या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. संजय राऊत यांच्या जामिनाच्या मुद्द्यावर राहुल जोशी यांनी अमित शहांना प्रश्न विचारला. त्यावर अमित शहा यांनी काय उत्तर दिलं ते आता पाहूया. गृहमंत्री अमित शाह जी, स्वागत करेंगे अमित शाह जी का, जो बोलते कम हैं जब लेकिन बोलते हैं तो पूरा देश सुनता है. केंद्रीय गृहमंत्री यांनी न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
या मुलाखतीत अमित शहा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली। या मुलाखतीत न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयीही प्रश्न विचारला। संजय राऊत यांना 9 नोव्हेंबरला कोर्टाने जामीन मंजूर केलाय। संजय राऊत यांना ईडीने केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं होतं। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा नेटवर्क 18 समूहाचे संपादक राहुल जोशी यांनी उपस्थित केला। इसको आप कैसे देखते हैं? देखिए, हमारे देश में न्यायिक व्यवस्था बनी है और 3 स्तरीय न्यायिक व्यवस्था है। सेशंस कोर्ट होते हैं, हाई कोर्ट होते हैं, सुप्रीम कोर्ट होती है, जो देश की सर्वोच्च अदालत है। किसी को भी कोई भी ग्रीवेंस है तो प्रेस में जाने की जगह कोर्ट में जाना चाहिए। और संजय राउत जी के खिलाफ जो जजमेंट आया है, मतलब उनके पक्ष में जो, उसमें भी हाई कोर्ट में अपील हुई, उसकी राह देखनी चाहिए। मुझे मालूम नहीं है लीगल पोजीशन क्या है, मगर हमारी सरकार की समय में एजेंसियों का रिकॉर्ड है, जो भी केस बनाए वो कोर्ट में टिकते हैं और मेरिट्स के आधार पर केस बने। अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण केली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानेही जामिनाच्या मुद्द्यावर त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली। देशात त्रिस्तरीय न्यायव्यवस्था असल्याचं अमित शहा म्हणाले। कोर्टाचा निर्णय संजय राऊतांच्या बाजूने आलाय, मात्र हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी अशी भूमिका अमित शहांनी घेतली। एकंदरीतच संजय राऊतांच्या जामिनाचा मुद्दा हा राजकीय नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाचा एक भाग असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतरचा विशेष रिपोर्ट असा आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांचा वाढदिवस कार्यकर्त्यांकडून जल्लोषात साजरा केला जातोय। ईडीनं अटक केल्यामुळे संजय राऊतांची दसरा दिवाळी जेलमध्येच गेली होती, मात्र कोर्टानं जामीन दिल्यामुळे संजय राऊतांना वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली। संजय राऊत यांनी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला। संजय राऊत यांना शुभेच्छा देण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांनी मुंबईकडे धाव घेतली। दैनिक सामनाच्या कार्यालयाच्या बाहेर वाढदिवसासाठी खास मंडप उभारण्यात आला होता। संजय राऊत यांचं निवासस्थान फुलांनी सजवण्यात आलं। शुभेच्छांचे बॅनर आणि रांगोळी सुद्धा पाहायला मिळाली। शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीनं 31 जुलै 2022 ला अटक केली होती, तर 9 नोव्हेंबर 2022 ला संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला। शिवसेनेची मुलुख मैदान तोफ जेलच्या बाहेर आल्यानं पक्षाला सुद्धा मोठा दिलासा मिळाला। शिवसेना आणि शिवसैनिक यांचं जे नातं आहे ते तुम्हाला इकडे दिसलं असेल। सातत्याने शिवसैनिक येत आहेत, सर्व थरातले लोक येत आहेत। महाविकास आघाडीतल्या प्रमुख नेत्यांचे जे मुंबईच्या बाहेर आहेत त्यांचे दूरध्वनी येत आहेत। कृपा आहे बाळासाहेब ठाकरेंची आणि सगळ्यांची की माझा वाढदिवस बाहेर साजरा होतो। संजय राऊत यांनी पत्रकार म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली। वयाच्या 29व्या वर्षी दैनिक सामनाचे ते कार्यकारी संपादक झाले। शिवसेनेनं संजय राऊत यांना सलग 4थ्यांदा राज्यसभेवर पाठवलं। पक्ष अडचणीत असताना संजय राऊत यांनी सामनाच्या माध्यमातून नेहमीच शिवसैनिकांचं मनोबल वाढवलं। कार्यकारी संपादक आणि शिवसेनेचे नेते या दोन्ही जबाबदाऱ्या संजय राऊत यांनी सक्षमपणे पार पाडल्या। राज्यात 2019 मध्ये महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यामध्ये संजय राऊत यांचा सिंहाचा वाटा होता। भाजपची मुख्यमंत्री पदाची आणि सरकार स्थापनेची संधी संजय राऊत यांच्यामुळे हुकली। त्यामुळे संजय राऊत भाजप नेत्यांच्या सातत्यानं निशाण्यावर होते। मात्र दररोज सकाळी नित्यनेमानं पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत भाजप नेत्यांना पुरूनही उरले। पुन्हा एकदा महाराष्ट्र पुन्हा एकदा त्यात निर्मळ पारदर्शक पद्धतीनं कामाला लागायला हवा, आपल्या परंपरेला जपणारा महाराष्ट्र, अशी माझी आजच्या दिवशी मनाशी प्रार्थना केली।
संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ पुनर्विकासातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कारवाई झाली. त्यामुळे राऊत यांना जेलमध्ये जावं लागलं. पण आता जामीन मिळाल्यामुळे संजय राऊत पुन्हा एकदा सक्रिय होऊ लागले आहेत. नेहमीप्रमाणे ही मुलूक मैदान तोफ धडाडायला लागले आहे आणि त्यामुळेच सुखावलेल्या शिवसैनिकांच्याकडून संजय राऊत यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता इतरही घडामोडी. रत्नागिरी जिल्ह्यावर अजून एक संकट ओढावलंय. शेलारवाडी वाकी प्रकल्पात गळती सुरू झाली आणि त्यामुळे तिवरेची पुनरावृत्ती होण्याची भीती ग्रामस्थांमध्ये निर्माण झाली. प्रशासनानं पाहणी करून खुलासा करण्याची मागणी केली आहे. धरणातून पाण्याची या प्रकारे गळती सुरू आहे. या गळतीमुळे स्थानिकांच्या तोंडचं पाणी पळालं. खेड तालुक्यातील माणीमध्ये हा प्रकार सुरू आहे. शेलारवाडी वाकी प्रकल्पाच्या धरण बंधाऱ्याच्या मुख्य भिंतीतून ही गळती सुरू झाली आहे. 2 वर्षांपूर्वी या धरणाच्या मुख्य बंधाऱ्यातून पाणी झिरपून मोठी गळती झाली आणि त्यानंतर धरणात मर्यादित पाणी साठा साठवायला सुरुवात करण्यात आली. पण आता तर मुख्य बंधाऱ्याच्या पायथ्याशी 5 ते 6 ठिकाणी झरे वाहू लागले. 2 वर्षापूर्वी आम्ही इथे येऊन काही गोष्टी शासनाच्या निदर्शनात आणून दिल्या होत्या. तेव्हा ढेरे साहेब होते. ढेरे साहेबांना पण आम्ही सांगितलं होतं कृपया करून इकडे लक्ष टाका. संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे NS नाईक म्हणून, आतल्या बाजूनं त्यांनी पिचिंग केलेली नाही, ती पिचिंग करून घ्या. शासनाने अजिबात त्याच्याकडे लक्ष टाकलेलं नाही. नदी किनारे लोक आहेत आणि नदी किनारे आपली बौद्धवाडी एक मोठे गाव आहे, 35 घरांचं वाडी आहे. तर मला वाटतं तिवरे धरणासारखं पुनरुत्ती होईल असं मला वाटतंय. त्याच्यामुळं त्या घरांना धोका आहे आणि होऊ नये यासाठी काळजी घेतो आम्ही वारंवार आणि शासनाला आम्ही प्रत्येक वेळा माध्यमातून सांगतोय, तरी शासनाचं लक्ष दुर्लक्ष करतायत. पाण्याच्या गळतीचा मुद्दा गंभीर असल्यानं याची चौकशी व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. गेले वर्षभर ग्रामस्थ माणेगावातील हे पाठपुरावा करूनही तसेच चिपळूणचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अगदी पाठपुरावा करून सुद्धा त्यांनी ह्या गळतीचं काम केलं नाही. प्रशासनाकडून या गळतीची लवकरात लवकर चौकशी होणं गरजेचं आहे. चौकशीत सर्व बाबींचा खुलासा झाल्यानंतर काय उपाययोजना करायच्या हे स्पष्ट होईल आणि तसं झालं तरच ग्रामस्थांना दिलासा मिळू शकेल. चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड. आता ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसह पुन्हा एकदा गुवाहाटीच्या दौऱ्यावरती जाणार आहेत. राज्यातील सत्तांतरापूर्वी शिंदे यांनी 50 समर्थक आमदारांसह गुवाहाटीला कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. आता राज्याची सत्ता हाती आल्यानंतर मुख्यमंत्री पुन्हा एकदा दर्शनासाठी जाणार आहेत. मात्र त्यावरून राजकारण रंगलंय. बाळासाहेबांच्या शिवसेनेचं चलो गुवाहाटी. मुख्यमंत्री शिंदे करणार गुवाहाटीचा दौरा. लोकप्रतिनिधी पदाधिकारी होणार सहभागी. गुवाहाटीत कामाख्या देवीचं घेणार दर्शन. राज्यातील सत्तांतरादरम्यान आसामच्या गुवाहाटीची बरीच चर्चा झाली होती. कारण शिवसेनेतील 40 आमदारांच्या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी आपल्या समर्थक आमदारांसह सुरत मार्गे गुवाहाटी गाठलं होतं. त्यावेळी गुवाहाटी हे राज्यातील सत्ता कारणाचं केंद्रबिंदू ठरलं होतं. तसंच विरोधकांनी याच मुद्द्यावरून शिंदे समर्थक आमदारांविरोधात अधिवेशनादरम्यान घोषणाबाजी केली होती. आता राज्यात सत्ता हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकार्यांसह पुन्हा एकदा गुवाहाटीचा दौरा करणार आहेत. 21 नोव्हेंबरला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे सगळे आमदार, खासदार आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत. त्यावेळी त्या ठिकाणी कामाख्या देवीचं मंदिर होतं. त्यामुळे त्या ठिकाणचं तीर्थक्षेत्र आणि त्या तीर्थक्षेत्राला दर्शन घेण्यासाठी आमची सर्व मंडळी गेली होती. आणि पुन्हा एकदा जो विजय प्राप्त झाल्यानंतर त्या देवीच्या दर्शनाकरता आमची सर्व मंडळी जाणार आहेत. कदाचित 21 तारखेला हा कार्यक्रम ठरतोय. अजून काही नक्की नाही आहे, परंतु 21 तारखेला हा कार्यक्रम ठरण्याची शक्यता आहे. मग देवीच्या दर्शनाला गेला तर यांच्या पोटात काय दुखतं? एक देवीच्या दर्शनाने त्यांनी दर्शन घेऊन या महाराष्ट्रामध्ये हुंकार केला. चुकीचं सरकार महाराष्ट्रात आलं ते दुरुस्त केलं. आई कामाख्येच्या कृपेने
दर्शन करून गुवाहाटीवरनं ते आमदार आले, त्यांनी सत्ता परिवर्तन केलं आणि सत्ता परिवर्तन केल्यानंतर दर्शनाला गेलेही. त्यामध्ये काही एवढं चिंतित व्हायचं कारण आहे. गुवाहाटी दौऱ्याकरता बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. पक्षाच्या सगळ्या आमदार खासदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या सहकारी आमदारांसह कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी गुवाहाटी दौऱ्यात आमदार शहाजी बापू पाटील यांचं फोनवरील संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालं होतं. आम्ही सगळ्यांनाच नवस केला, म्हणूनच सरकार आलं. पुढचा नवस काय असणार आहे कामाख्या देवीकडे गेला? आता पूर्ण दिव्यांग मंत्रालय झालं पाहिजे, शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे, एकही आत्महत्या नाही झाली पाहिजे. सरकार पडलं तरी 72, पण शेतकरी अडचणीत नाही आला पाहिजे. जून महिन्यात एकनाथ शिंदे यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी ते ठाकरे सरकारमध्ये नगरविकास मंत्री होते, पण आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय कलगीतुरा रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूयात कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी खासदार सुप्रिया सुळेंविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यात राजकीय गदारोळ उडाला होता. मात्र या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस अद्यापही आक्रमक असल्याचं पाहायला मिळते. अशा नेत्यांना आवरण्याचं आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलंय. अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल, वाचाळ मंत्री वाढल्याचा पवारांचा आरोप, अब्दुल सत्तारांवर पवारांचा निशाणा. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. अलीकडच्या काळात काही मंत्र्यांकडून वारंवार आक्षेपार्ह वक्तव्ये केली जात असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय. त्यावेळेस मी दोघांनाही वेगवेगळं सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, सध्या तुमच्या पक्षामध्ये वाचाळ, तुमच्या म्हणजे शिंदे गट आणि भाजप याच्यामध्ये वाचाळवीरांचं मोठ्या प्रस्त वाढलेलं आहे, काहीही बोलताय. काही दिवसांपूर्वी कृषी मंत्री अब्दुल सत्तारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं राज्यभर आंदोलन केलं. विशेष म्हणजे त्या वक्तव्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी सत्तारांना कानपिचक्या दिल्या आणि त्यानंतर सत्तारांनी आपल्या वक्तव्यावर दिलगिरी व्यक्त केली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी आजही त्या मुद्द्यावरून आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. मंगळवारी मंत्रालयाच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीनं सत्तारांविरोधात आंदोलन केलं. त्याही काळामध्ये मध्ये अब्दुल सत्तार आमची भगिनी सुप्रियाच्या बद्दल काही बोलले. विनाशकाली विपरीत बुद्धी हेच त्यांना बोललं पाहिजे. काय आपण बोलतोय, कशा पद्धतीनं बोलतोय, आपल्याला काही मंत्री केलं म्हणजे काही वेगळं काही झालंय का? मंत्रिपद मिळत असतात, मंत्रिपद जात असतात, कोण आजी असतं, कोण माजी असतं. अजित पवारांच्या या आरोपांवर सत्ताधाऱ्यांनी सडकून टीका केली आहे. अब्दुल सत्तारांप्रमाणेच काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी सुषमा अंधारेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या दोन्ही प्रकरणात नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. आता अजित पवारांनी पुन्हा एकदा या विषयावरून राज्य सरकारला धारेवर धरलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर बघूया वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष झडला होता. आता श्वेतपत्रिकेवरून पुन्हा एकदा राजकीय सामना सुरू झालाय. राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढणार असल्याचं जाहीर केलंय. त्याला अजित पवारांनी प्रति आव्हान दिलंय. उद्योगांवरून पुन्हा एकदा जुगलबंदी, अजितदादांचं सरकारला आव्हान, श्वेतपत्रिका काढण्याची पवारांची मागणी. महाराष्ट्रात येऊ घातलेले वेदांता फॉक्सकॉन आणि टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे अलीकडच्या काळात राज्यात बरंच राजकारण रंगलं होतं. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली होती. त्यावरून आरोप प्रत्यारोप झाले होते. आता पुन्हा एकदा हा मुद्दा तापण्याची शक्यता निर्माण झाली. उद्योगांवरून निर्माण झालेल्या गदारोळाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा केली. मात्र त्यावरून आता विरोधी पक्षनेते अजित पवारांनी सरकारला आव्हान दिलं.
आणि यांच्या 5 वर्षाच्या 5 महिन्याच्या नाकारतेपणामुळं यांनी ते प्रकल्प आपल्याकडं राहण्याच्या करता जे काही महत्त्वाचे निर्णय घ्यायला पाहिजे ते जर घेतले नसतील आणि म्हणून प्रकल्प बाहेर गेलेले असतील तर तेही सांगितलं पाहिजे. राज्यात शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर वेदांता फॉक्सकॉन कंपनीनं गुजरातची वाट धरली. त्यानंतर नागपूरच्या मिहानमध्ये हू घातलेला टाटा एअरबस प्रकल्प गुजरातला गेला. या दोन्ही उद्योगांवरून युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली होती. ते प्रकल्प केवळ आणि केवळ 18 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मंत्रालयात नव्हते. मंत्रालयामध्ये मुख्यमंत्र्यांनी बसावं लागतं, उद्योजकांना कॉन्फिडन्स द्यावा लागतो, एक खिडकी योजना तयार करून त्यांना संपूर्ण बाबीचं प्रोटेक्शन द्यावं लागतं. पोल्युशन कंट्रोल बोर्डापासून तर इंडस्ट्रीपर्यंत सर्वांची बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांना मदत करावी लागतं. किती बैठक घेतल्या मुख्यमंत्र्यांनी? कुठं होते मुख्यमंत्री? शिंदे सरकारच्या नाकर्तेपणामुळे हे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. तर पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारमुळेच हे प्रकल्प हातून गेल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे. या प्रकरणी सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात असल्यामुळेच श्वेतपत्रिका काढण्याचं सरकारनं जाहीर केलंय. मात्र त्यावरूनही राजकारण रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुढे पाहूयात राज्यातल्या विरोधकांना 2024च्या विधानसभा निवडणुकीचे वेध लागले. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. त्यावेळी मी बाहेर असेन किंवा मला परत बंद केलेलं असेल असंही संजय राऊत यांनी सांगितलं. तर सत्तांतराच्या मुद्द्यावर भाजपनं महाविकास आघाडीचा जोरदार समाचार घेतला. राज्यात विरोधकांना निवडणुकीचे वेध. संजय राऊतांचं नवं भाकीत. 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री. भाजपाकडनं वक्तव्याचा समाचार. 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल. 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. विधानसभा निवडणुकांना अद्याप 2 वर्ष बाकी आहेत. मात्र महाविकास आघाडीनं आतापासूनच निवडणुकांचं बाशिंग गुडघ्याला बांधलंय. 2024 मध्ये राज्यात सत्तांतर होईल असा घोषा महाविकास आघाडी सरकारकडनं सुरू आहे. सरकारकडनं सूडबुद्धीनं कारभार केला जात असल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय. तर राजकीय वातावरण गढूळ झाल्याचं सांगत त्यांनी सूडबुद्धीच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातलं वातावरण जे आहे राजकीय ते अस्थिर आहे, गढूळ आहे, अविश्वासाचं आहे आणि सूडबुद्धीच्या राजकारणाचे रोज नवीन उदाहरणं समोर येतात. ही या महाराष्ट्राची परंपरा कधीच नव्हती. 2019 मध्ये राज्यात जे सत्तांतर झालं होतं त्या सत्तांतराचे किंगमेकर म्हणून संजय राऊतांकडे पाहिलं जातं. संजय राऊतांनी आता पुन्हा एकदा 2024 मध्ये मवियाचा मुख्यमंत्री असेल असं भविष्य वर्तवलंय. मात्र त्याच वेळेला मी बाहेर असेन किंवा या लोकांनी मला परत बंद केलेलं असेल असं सांगायलाही संजय राऊत विसरले नाहीत. आम्हाला पूर्ण खात्री आहे की 2024 पर्यंत महाविकास आघाडीचाच मुख्यमंत्री होईल हे मी आजच्या दिवशी सांगतो आणि मी माझ्या या भूमिकेवर ठाम आहे. मी बाहेर असेल किंवा ह्या लोकांनी मला परत बंद केलेला असेल पण माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे. संजय राऊतांनी राज्य सरकारवर केलेल्या टीकेचा आणि सत्तांतराच्या भाकीताचा भाजपानं चांगलाच समाचार घेतलाय. मी जबाबदारीने सांगतो आहे की 2024 मध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धवजी तिघांनाही उमेदवार मिळणार नाही. मग सरकार कसं येईल? उमेदवार मिळणार नाही, सरकार कसं येईल? 40 आमदार, 50 आमदार जे गेले ना शिंदेईसोबत, तिथे उमेदवाराची चाचपणी सुरू आहे. चाचपणी. 2024 मध्ये शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल असं वक्तव्य संजय राऊतांनी केलेलं नाही. त्यामुळे 2024 ला राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल का
मवियात तसा काही निर्णय झालाय का असे प्रश्न आता उपस्थित झालेत। राजकीय नेते त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य करत असतात। संजय राऊतांचं वक्तव्य त्याला अपवाद म्हणता येणार नाही। एकंदरीतच संजय राऊतांचं वक्तव्य कितपत खरं ठरतं हे 2 वर्षांनीच कळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। पुढे बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत घेतली। या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली। संजय राऊत यांच्या जामिनाच्या मुद्द्यावर राहुल जोशी यांनी अमित शहांना प्रश्न विचारला, त्यावर अमित शहा यांनी काय उत्तर दिलं पाहूया। गृह मंत्री अमित शाह जी स्वागत करेंगे अमित शाह जी का, जो बोलते कम हैं जब लेकिन बोलते हैं तो पूरा देश सुनता है। केंद्रीय गृहमंत्री यांनी न्यूज 18 नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीची सध्या जोरदार चर्चा हमारे सुरू देश में न्यायिक व्यवस्था आहे। या मुलाखतीत अमित शहा यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली। या मुलाखतीत न्यूज 18 नेटवर्कचे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्याविषयीही प्रश्न विचारला। संजय राऊत यांना 9 नोव्हेंबरला कोर्टानं जामीन मंजूर केलाय। संजय राऊत यांना ईडीनं केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं होतं। केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा नेटवर्क 18 समूहाचे संपादक राहुल जोशी यांनी उपस्थित केला। इसको आप कैसे देखते हैं? देखिए, हमारे देश में न्यायिक व्यवस्था बनी है और 3 स्तरीय न्यायिक व्यवस्था है। सेशंस कोर्ट होते हैं, हाई कोर्ट होते हैं, सुप्रीम कोर्ट होती है, जो देश की सर्वोच्च अदालत है। किसी को भी कोई भी ग्रीवेंस है तो प्रेस में जाने की जगह कोर्ट में जाना चाहिए। और संजय राउत जी के खिलाफ जो जजमेंट आया है, मतलब उनके पक्ष में जो, उसमें भी हाई कोर्ट में अपील हुई, उसकी राह देखनी चाहिए। मुझे मालूम नहीं है लीगल पोजीशन क्या है, मगर हमारी सरकार की समय में एजेंसियों का रिकॉर्ड है, जो भी केस बनाए वो कोर्ट में टिकते हैं और मेरिट्स के आधार पर केस बने हैं। अमित शहा यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची पाठराखण केली, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही जामिनाच्या मुद्द्यावर त्यांची बाजू स्पष्टपणे मांडली। देशात त्रिस्तरीय न्यायव्यवस्था असल्याचं अमित शहा म्हणाले। कोर्टाचा निर्णय संजय राऊतांच्या बाजूने आलाय, मात्र हायकोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी अशी भूमिका अमित शहांनी घेतली। एकंदरीतच संजय राऊतांच्या जामिनाचा मुद्दा हा राजकीय नसून केंद्रीय तपास यंत्रणांच्या तपासाचा एक भाग असल्याचं अमित शहा यांनी स्पष्ट केलं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि आता बघूयात, वसईतील रहिवाशी असलेल्या श्रद्धा वालकर हत्याकांडाने देशभरात एकच खळबळ उडाली। प्रियकराने खून करून श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केल्याचं तपासात उघड झालंय। आरोपी आफताब पुनावालानं चौकशीत धक्कादायक माहिती उघड केली आहे। गर्लफ्रेंड घरात असताना त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे कपाटात लपवल्याचं आरोपीनं कबूल केलंय। Yes, I killed her. आफताबची धक्कादायक कबुली। खुनानंतर शोधली नवी गर्लफ्रेंड। वसईतील श्रद्धा वालकर हत्याकांडाने राजधानी दिल्ली हादरून गेली आहे, तर आरोपी आफताब पुनावालाच्या पोलीस चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे। यस, आय किल्ड हर अशा शब्दात सैतान आफताबनं पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुली दिली आहे। तसंच त्यानं सगळा घटनाक्रमही पोलिसांना सांगितलाय। 18 मेला श्रद्धाशी भांडण झाल्यानंतर आफताबनं तिचा गळा आवळून खून केला। त्यानंतर बाथरूम मध्ये तिचा मृतदेह ठेवला। श्रद्धाच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची, मृतदेहाचे तुकडे कसे करायचे आणि रक्ताचे डाग धुण्यासाठी कोणत्या ऍसिडचा वापर करायचा, हे सगळं त्यानं गुगलवर सर्च केलं होतं। श्रद्धाचे डीएनए सॅम्पल पोलिसांच्या हाती लागू नयेत हा त्याचा उद्देश होता। तसंच श्रद्धा आणि स्वतःचे रक्तानं माखलेले कपडे त्यानं एमसीडीच्या कचरा व्हॅनमध्ये टाकले होते। त्यानंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शहरातल्या विविध भागात नेऊन टाकले होते।
श्रद्धाच्या खुनाचा सैतान आफताबला जराही पश्चाताप नव्हता. श्रद्धाचा खून केल्यानंतर आफताबनं डेटिंग ॲपवरून आणखी एका तरुणीला जाळ्यात ओढलं होतं. गर्लफ्रेंड फ्लॅटवर येण्यापूर्वी तो श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमधून काढून कपाटात दडवून ठेवत असे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून श्रद्धाच्या खुनानंतर आफताब तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून तिच्या मित्रमैत्रिणींशी चॅट करत होता. जूनपर्यंत त्याने श्रद्धाच्या इंस्टाग्रामचा वापर केला. श्रद्धा जिवंत आहे हे भासवण्याचा त्याचा प्रयत्न होता. मात्र तिचे सोशल मीडियावरील अपडेट येणं बंद झाल्यामुळे तिच्या मित्राला संशय आला. श्रद्धा ने खुद बताना शुरू कर दिया कि मारता है आफ्ताब उसे, काफी वॉलंटियर है. बाहर आना उसके लिए बहुत मुश्किल हो चुका था, उसका जीवन नर्क सा हो गया था. खरं तर मुंबईत राहत असतानाच श्रद्धा आणि आफ्ताबमध्ये भांडणं होत असत. एकदा मित्रमंडळींनी त्याला समजही दिली होती. मात्र अलीकडे त्यांच्यातील संबंध अधिक बिघडले होते. श्रद्धा त्याला सोडण्याच्या मनस्थितीत होती, पण तो तिला दिल्लीला घेऊन गेला आणि तिथंच त्यानं तिचा घात केला. एक बार ऐसा भी झगड़ा हुआ था जब उसने मुझे व्हाट्सएप पे ऐसा मैसेज करके बोला कि प्लीज यहाँ मेरे घर पे आ जा, मुझे बाहर लेके जा, अगर आज रात को मैं इसके साथ घर पे रही तो ये मुझे मार डालेगा. ऐसा भी झगड़ा हुआ है उनके बीच में और हम दोस्तों ने मिलके उसको उसके घर से उस दिन बाहर भी निकाला था और आफ्ताब को वार्निंग भी दी थी कि हम पुलिस के पास जाने वाले हैं. बट उस टाइम पे श्रद्धा के कमिटमेंट्स को या फिर उसके जो बातें थी उसको रिस्पेक्ट करते हुए हमने बोल दिया कि इसको हम पुलिस में नहीं कर रहे, बिकॉज उसने मना किया. श्रद्धानं लग्नाकरता आग्रह धरला होता, तर आफ्ताब लग्नाला तयार नव्हता आणि त्यातूनच आफ्ताबनं श्रद्धाचा खून केला. पुरावा नष्ट करण्याकरता आफ्ताबनं श्रद्धाचा मोबाईल फोनही फेकून दिला. तिच्या फोनच्या शेवटच्या लोकेशनच्या मदतीनं पोलीस त्या फोनचा शोध घेत आहेत. आफ्ताबच्या चौकशीत या प्रकरणातील आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपण बघणार आहोत पुण्यात रस्त्यावर घाण करणाऱ्या श्वानाच्या मालकांना पुणे महापालिकेनं दंड आकारायला सुरुवात केली. हो, दंड आकारतात ते. एकट्या कोथरूड भागातून पुणे मनपाच्या भरारी पथकानं 7,000हून अधिक रुपये दंड म्हणून वसूल केलेत. आणि त्यामुळं आधी प्राणी पाळण्यासाठी परवानगी आणि आता घाण करणाऱ्या श्वानाच्या मालकांची दंडाची तरतूद झाल्यानं पुणेकरांनी सतर्क होण्याची गरज आहे. पुण्यातील श्वान मालकांनो सावधान. आता श्वानानं रस्त्यावर घाण केल्यास दंड. श्वानाला पॉटीसाठी रस्त्यावर फिरवणं टाळा. पुणे महानगरपालिकेचं श्वान मालकांना आवाहन. पुण्यात गेल्या रविवारी येरवडा भागात मोठा डॉग फॅशन शो पार पडला. त्यात काही पुणेकरांची महागडी कुत्री पाळण्याची हौस पुन्हा एकदा अधोरेखित झाली. पुणेकरांच्या देशी विदेशी श्वानप्रेमाबद्दल कुणालाही असूया वाटण्याचं काहीच कारण नाही. पण काही जण मात्र त्यांची कुत्री केवळ पॉटीसाठी सकाळी सकाळी रस्त्यावर फिरायला आणतात. त्यामुळे या श्वानांमुळे रस्ता तर घाण होतोच, पण मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱ्या नागरिकांची सुद्धा मोठी कुचंबणा होते. म्हणूनच आता पुणे महानगरपालिकेनं श्वान मालकांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. पुणेकरांनीच या समस्येबद्दल पालिकेकडे तक्रारी केल्यामुळे पालिकेनं ही मोहीम आणखीन तीव्र केली. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील आरोग्य निरीक्षक यांना या संदर्भामध्ये कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळं फिरणाऱ्या नागरिकांना देखील आरोग्याच्या दृष्टीने त्रास होणार नाही. इवन जे नागरिक आपल्या पाळीव प्राण्यांना फिरायला घेऊन जातात तर त्यांची ही जबाबदारी आहे की त्याची घाण जी आहे तर ती बाहेर पडणार नाही. त्याचं नियोजन त्यांनी करणं अपेक्षित आहे. पालिका सध्या या कारवाईसाठी 180 रुपये दंड आकारतं. पण काही मालक रस्त्यावरची घाण तशीच ठेवत असल्यानं कर्मचारी वर्गानं त्यांच्याकडून 500 रुपये दंड आकारलाय. एकट्या कोथरूड भागात केलेल्या कारवाईतून 7,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. त्यामुळे श्वानप्रेमींनो, कुत्री पाळायची हौस असेल तर खुशाल पाळा, पण त्यासाठी रीतसर परवानगी घ्या आणि रस्त्यावर कुत्रा घाण करणार नाही याची सुद्धा जरूर काळजी घ्या.
व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि या सगळ्या विशेष रिपोर्ट नंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.